आणि आता या बुलेटिनमध्ये बातम्या बघूयात सुपरफास्ट 100. गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये आज शिंदेंच्या सेनेचा वर्धापन दिन सोहळा. कोणताही पक्षप्रवेश होणार नाही, शिवसेनेच्या नेत्यांकडून स्पष्ट. सूत्रांची माहिती. ठाकरेंच्या शिवसेनेचा आज वर्धापन दिन सोहळा. षण्मुखानंद सभागृहात शिवगर्जना मेळावा. उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष. नगरसेविका राजुल संजय पाटील यांच्याकडनं ठाकरेंच्या शिवसेनेच्या वर्धापन दिनाचा टीजर सोशल मीडियावरनं शेअर. खासदार संजय दिना पाटील यांच्याकडनं असलेल्या राजुल पाटील यांच्या या भूमिकेकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष. ठाकरेंच्या शिवसेनेच्या 60व्या वर्धापन दिनानिमित्तानं मुंबईत ठिकठिकाणी बॅनरबाजी. गद्दार बदलले, चेहरे बदलले, पण विचार नाही, अशा आशयाची बॅनरबाजी. उद्धव ठाकरेंचा खासदार राजाभाऊ वाजे यांना फोन. राजाभाऊ वाजे यांना उद्धव ठाकरेंनी आज मुंबईत बोलावलं. खासदारपोटीनंतर ठाकरेंसोबत राहिल्यामुळे वाजेंचं ठाकरे सेनेत कौतुक. वाजे दुपारी मुंबईसाठी निघणार असल्याची माहिती. आज शिवसेनेच्या वर्धापन दिन सोहळ्यात कोणताही पक्षप्रवेश होणार नाही, शिवसेनेच्या नेत्यांकडून स्पष्ट. सूत्रांची माहिती. शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं शिंदेंच्या शिवसेनेकडनं मातोश्री बाहेर बॅनरबाजी. जनात शिवसेना मनात शिवसेना असा आशय असलेले कलानगर परिसरात बॅनर. ठाकरेंच्या शिवसेनेतील संसदीय दलाच्या बैठकीत 6 खासदारांची दांडी. एकनाथ शिंदेंनी दुसऱ्यांदा शिवसेना फोडली. संसदीय दलाच्या बैठकीत खासदार संजय दिना पाटील, संजय देशमुख, संजय जाधव, ओमराजे निंबाळकर, नागेश पाटील आष्टीकर, भाऊसाहेब वागचौरे अनुपस्थित. गैरहजर 6 खासदारांना कारणे दाखवा नोटीस. अपात्रतेची कारवाई होण्याची शक्यता. 6 अनुपस्थित बंडखोर खासदारांना नोटीस पाठवली आणि 7 दिवसांच्या आत म्हणणं मांडण्याच्या सूचना. विधान परिषदेचं मतदान संपल्यानंतर ठाकरेंच्या बंडखोर 6 खासदारांचा गट स्थापन होणार. परभणीचे खासदार संजय जाधव यांची गटनेतेपदी नियुक्ती केली जाणार. सूत्रांची माहिती. ठाकरेंच्या बंडखोर खासदारांवर कारवाई करण्याचे अधिकार लोकसभा अध्यक्षांकडे. फुटीर गटाला मान्यता देऊ नका, ठाकरेंच्या शिवसेनेची मागणी. लोकसभा अध्यक्षांच्या निर्णयाकडे लक्ष. ठाकरेंच्या शिवसेनेतील बंडखोर खासदारांचा मुक्काम गोरेगावच्या वेस्टिन हॉटेलमध्ये असणार. शिंदेंच्या शिवसेनेकडनं बुकिंग केल्याची माहिती. गृह विभागाकडनं Y+ सुरक्षा देखील दिली जाणार. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी दिल्लीत अमित शहांची भेट घेतली. भेटीच्या वेळी पार्थ पवार सुद्धा उपस्थित. दरम्यान ठाकरेंनंतर आता पवारांच्या खासदारांकडे मोर्चा वळवल्याची चर्चा. शरद पवारांचे काही खासदार सुनेत्रा पवारांच्या संपर्कात. सूत्रांची माहिती. ईशान्य मुंबईच्या पदाधिकाऱ्यांची आज मातोश्रीवरती बैठक. खासदार संजय दिना पाटलांच्या बंडखोरीनंतर उद्धव ठाकरे पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार. ठाकरेंच्या शिवसेनेची भरकटलेल्या जहाजासारखी परिस्थिती. काही दिवसात आमदार आणि नगरसेवक सुद्धा बाहेर पडतील. गिरीश महाजनांचा दावा. तर अर्धा तास ईडी सीबीआय द्या, सर्वात आधी महाजन फुटतील, राऊतांचं प्रत्युत्तर. आता आमचं ऑपरेशन तुडवा सुरू होणार. खासदारांच्या फुटीवरनं संजय राऊतांचा इशारा. तर हिंमत असेल तर फुटलेल्यांनी राजीनामे देऊन परत निवडणूक लढवावी, संजय राऊतांचं आवाहन. ठाकरेंच्या सेनेचे म्हणण्यापेक्षा उबाठा आणि चांडाळ चौकडींनी कार्यकर्ता दूर केला. 6 खासदारांच्या पक्षप्रवेशाचा निर्णय एकनाथ शिंदे घेणार. मंत्री संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया. ठाकरे गटानं आता आत्मचिंतन करावं. संजय राऊत कसे आहेत ते सगळ्यांना माहिती आहे. लवकरच पिक्चर क्लिअर होईल. शिंदेंच्या शिवसेनेचे नेते मिलिंद देवराई यांची प्रतिक्रिया. ऑपरेशन टायगरमुळे एक भाऊ दुसऱ्याच्या मदतीला येणार का असा प्रश्न उपस्थित होतोय. तर दोन्ही भावांचं मनोमिलन झालंय. उद्धव आणि राज ठाकरे चर्चा करून तोडगा काढतील. बाळा नांदगावकर यांची प्रतिक्रिया. सरकारला प्रादेशिक पक्ष संपवायचे. फोडाफोडीच्या राजकारणामुळे राज्याचं नाव खराब होत आहे. शिवसेनेतल्या बंडखोरीवर मनसे नेते बाळा नांदगावकर यांची प्रतिक्रिया. पक्षप्रवेशावर खासदार ओमराजेंची वेट अँड वॉचची भूमिका. 20 जूनच्या न्यायालयीन निकालानंतरच पुढची राजकीय भूमिका जाहीर करणार असल्याचे संकेत. निकाल लागेपर्यंत कोणताही निर्णय नाही. ओमराजे निंबाळकर पुण्यातल्या निवासस्थानी असण्याची शक्यता. ओमराजे आणि बंडू जाधव ही आमची माणसं होती. आमच्या काळजावर घाव झालाय. त्यांच्याकडनं ही अपेक्षा नव्हती. TV9 मराठीशी बोलताना सुषमा अंधारेंना अश्रू अनावर. मतदारांचा विश्वासघात करा, पक्षाशी गद्दारी करा, सत्तेसाठी भूमिका बदला आणि मग Y+ सुरक्षेच्या कवचात फिरा. खासदार वर्षा गायकवाड यांची बंडखोर खासदारांवर टीका. ठाकरेंच्या शिवसेनेचे बंडखोर खासदार संजय दिना पाटलांच्या कार्यालयात मशाल निशाणी कायम.
दिना पाटलांच्या कार्यालयामध्ये मशाल चिन्ह असलेले 2 बॅनर. माझ्या वडिलांचा निर्णय वैयक्तिक. मी आजही उद्धव ठाकरेंसोबतच. वडिलांच्या विरोधात भूमिका घेण्याचा निर्णय योग्य वेळी घेऊ. बंडखोर खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचे सुपुत्र कृष्णा आष्टीकर यांची प्रतिक्रिया. खासदारांमागे आता आमदार सुद्धा शिवसेनेत येणार. बच्चू कडू यांचा दावा. एकनाथ शिंदेंनी शिवसेना जिवंत ठेवण्याचं काम केलं. ठाकरेंच्या खासदार फुटीवरती बच्चू कडूंचं वक्तव्य. पवारांच्या पक्षातील एकही जण फुटणार नाही. पत्रकारांच्या प्रश्नावर माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचं उत्तर. फेरपरीक्षेप्रमाणे फेरनिवडणूक घेऊन न्याय द्या. ठाकरेंचे 6 खासदार फुटल्यानंतर रोहित पवारांची प्रतिक्रिया. आताचे लोकप्रतिनिधी हे लोभी झालेत. एका पक्षातनं निवडून यायचं आणि नंतर पक्ष सोडायचा. अशा बंडखोरांचं पद रद्द करायला हवं. ऑपरेशन टायगरवर अबू आझमींची टीका. आदित्य ठाकरेंची कार्याध्यक्षपदी निवड होणार अशी माहिती. शिंदेच्या शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्केंचा दावा. कल्याणमध्ये शिंदेच्या शिवसेनेकडनं शक्ती प्रदर्शन. कल्याणमध्ये शिंदेच्या शिवसेनेकडनं बॅनरबाजी करण्यात आली आहे. संजय दिना पाटलांविरोधात भांडूपमध्ये ठाकरेंच्या सेनेचं आंदोलन. तर ठाकरे सेनेच्या आंदोलनाला संजय दिना पाटलांच्या समर्थकांनी घोषणा देत उत्तर दिलं. ठाकरेंचे कार्यकर्ते आणि संजय दिना पाटलांचे समर्थक आमने सामने. खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त. खासदारांच्या सुरक्षिततेच्या कारणास्तव घराबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात. शिर्डीचे बंडखोर खासदार भाऊसाहेब वागचौरेंच्या घराची सुरक्षा वाढवली. कोपरगावातील घरासमोर 24 तास पोलीस बंदोबस्त. सुरक्षेसाठी मोबाईल सर्व्हेलन्स व्हॅनसोबतच बंदूकधारी पोलीस तैनात. परभणीत खासदार संजय जाधव यांच्या विरोधात शिवसैनिक आक्रमक. जाधवांच्या प्रतिकात्मक पुतळ्याची अंत्ययात्रा काढली. पुतळ्याला जोडे मारत जोरदार घोषणाबाजी. परभणीचे खासदार संजय जाधव यांनी आपल्या एक्स अकाउंटवरनं उद्धव ठाकरेंसोबत असलेला फोटो हटवला. जाधव यांनी हा फोटो हटवून स्वतःचा फोटो पोस्ट केलाय. नांदेडमध्ये खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या विरोधात निदर्शनं. शिवसैनिकांकडनं जोडे मारो आंदोलन करत आष्टीकरांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन. ठाकरेंच्या सेनेकडनं धुळ्यामध्ये बंडखोर 6 खासदारांविरोधात आंदोलन. धुळे महापालिकेच्या गेटवरती ठाकरेंच्या सेनेकडनं घोषणाबाजी. खासदार संजय देशमुख यांच्या बंडखोरीनंतर शिवसैनिक आक्रमक. यवतमाळच्या 2 पंजा चौकात बंडखोर खासदार संजय देशमुख यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन. पुतळ्याला जोडे मारत शिवसैनिकांनी संताप व्यक्त केला. गद्दारी खपवून घेणार नाही अशी घोषणाबाजी. धैर्यशील मोहिते पाटील हेच अदृश्य व्हायची वेळ आली आहे. संख्याबळ नसताना अहंकारापोटी निवडणूक लढवली. भाजप आमदार सचिन कल्याण शेट्टींची धैर्यशील मोहिते पाटलांवर टीका. माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि भाजप उमेदवार राजेंद्र राऊतांमध्ये जुंपली. मावळ्यांचं मनोबल वाढवण्यासाठी हर हर महादेवचा स्टेटस ठेवलं. मोहिते पाटलांची प्रतिक्रिया. तर मोहिते पाटलांनी माझ्या वाट्याला जाऊ नये. राजेंद्र राऊतांचा इशारा. मीरा भाईंदरमधील क्रीडा संकुल आणि सभागृहाच्या लोकार्पण सोहळ्यात पालिकेचा गलथान कारभार समोर. निमंत्रण पत्रिकेत मंत्री प्रताप सरनाईकांचं नाव न टाकल्यामुळे मोठा वाद. संबंधित अधिकाऱ्यांप्रती शिस्तभंगाच्या कारवाईची टांगती तलवार. मुंबईतल्या रंगशारदा सभागृहात 20 तारखेला मनसेचा मेळावा. सकाळी 10 वाजता राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना संबोधित करणार. आजपासून बेस्ट कर्मचारी संपावर जाणार. कंत्राटीकरण आणि पीपीपी तत्वावरील पुनर्विकासाला कामगार संघटनांचा विरोध. ग्रॅज्युएटी, थकीत वेतन आणि 7वा वेतन आयोग लागू करण्याची कर्मचाऱ्यांची मागणी. शशांक राव आणि प्रसाद लाड यांचा मात्र संपाला विरोध. 1 वर्षानंतर नरेंद्र मोदी पंतप्रधान राहणार नाहीत हे लिहून ठेवा. काँग्रेस अल्पसंख्याक विभागाच्या बैठकीत राहुल गांधींचा पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा. मित्रपक्षांच्या क्रॉस व्होटिंगमुळे राज्यसभेचे एनडीए समर्थित अपक्ष उमेदवार परिमल नथवानी विजयी. झारखंड राज्यसभा निवडणूक निकाल. काँग्रेसचा धक्कादायक पराभव. नाशिकमध्ये मंत्री नरहरी झिरवाळ ऍक्शन मोडवर. दूध बाजार परिसरात दूध विक्रेत्यांच्या दुधाची पाहणी केली. मंत्री नरहरी झिरवाळांकडून दुधाची पाहणी. राज्यात टीईटी परीक्षेला येणाऱ्या महिलांना दुपट्टा आणि बुरखाला घालण्यावरती बंदी. नीट परीक्षेतील गोंधळामुळे राज्य परीक्षा परिषदेचा निर्णय. परीक्षार्थींनी आधार कार्ड, पॅन कार्ड, वाहन परवाना, मतदान ओळखपत्र यापैकी एक ओळखपत्र सोबत ठेवण्याची. छत्रपती शिवरायांच्या जिरडोपावर जैन समाजाचा झेंडा लावल्याचा मनसेचा आरोप. मालाडमधली घटना. मनसेच्या आक्षेपानंतर झेंडा काढला. सोलापूरच्या बार्शीत विधान परिषदेच्या निकालापूर्वीच जल्लोष.
भाजप उमेदवार राजेंद्र राऊतांच्या कार्यकर्त्यांकडून बार्शीमध्ये जल्लोष. राजेंद्र राऊतांचं बार्शी शहरात आगमन होताच फटाक्यांची आतिषबाजी. लातूर, धाराशिव, बीड स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत वंचित आघाडी अलिप्त. लातूर महानगरपालिकेच्या 5 नगरसेवक मतदानापासून अलिप्त. नांदेड, अमरावतीमध्ये काँग्रेसनं वंचितला पाठिंबा न दिल्यामुळे नगरसेवकांनी मतदान केलं नाही. अमरावतीमध्ये 451 मतदारांपैकी 427 जणांनी बजावला मतदानाचा हक्क. धारणी, अचलपूर, मोर्शी आणि चांदूर रेल्वेमध्ये 100% मतदान. काँग्रेसच्या 24 नगरसेवकांचा मात्र मतदानावर बहिष्कार. जिल्ह्यात काँग्रेस आणि संपूर्ण महाविकास आघाडीची मतं फुटली. अमरावती विधान परिषद निवडणुकीमध्ये तिवसा नगरपंचायतमधील काँग्रेसचे नगरसेवक तटस्थ. काँग्रेसचे 15 पैकी 12 नगरसेवक तटस्थ राहून शिर्डीला दर्शनासाठी गेले. 3 नगरसेवकांनी बजावला मतदानाचा हक्क. रायगड जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण समितीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप. 4 वर्षांच्या कालावधीत 2,50,00,000चा गैरव्यवहार झाला. महिला आणि बालकल्याण सभापती रसिका केनी यांचा आरोप. तर सर्व काम नियमांचं पालन करूनच केलं. मुख्याधिकारी निर्मला कुचिक यांचं स्पष्टीकरण. नीट 2026 परीक्षार्थींच्या सोयीसाठी 21 जून रोजी मध्य आणि पश्चिम रेल्वेकडून मेगा ब्लॉक रद्द. रविवारी देखील आठवड्याच्या नियमित दिवसांप्रमाणे लोकल सेवा चालवली जाणार. पनवेलमध्ये आज 12 तास पाणी कपात असणार. सकाळी 8 ते रात्री 8 वाजेपर्यंत पाणी कपात. एमआयडीसीच्या पाताळगंगा मोहोपाडा जलशुद्धीकरण केंद्राच्या मुख्य जलवाहिनीला मोठ्या प्रमाणात गळती. ही गळती रोखण्यासाठी जलवाहिनीच्या दुरुस्तीचं काम सुरू. पुण्यामध्ये अपुऱ्या पाणीपुरवठ्याच्या 3 दिवसात 593 तक्रारी. त्यापैकी 237 तक्रारी सोडवण्याचा महापालिका प्रशासनाचा दावा. पुणे शहरात 15 जूनपासून दिवसाआड पाणीपुरवठा सुरू. पुण्यात दगडूशेठ गणपती यंदा गणेशोत्सवात वृंदावनमधील प्रेम मंदिरात होणार विराजमान. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या सजावटीचा शुभारंभ सोहळा संपन्न. 134व्या वर्षाच्या गणेशोत्सवानिमित्तानं वृंदावनमधील प्रेम मंदिराची प्रतिकृती साकारण्यात येणार. पिंपरी चिंचवडच्या वाल्हेकरवाडीतील मोरिया कॉलनीमध्ये आग. रिक्षा आणि कारसह 3 ते 4 वाहनं जळून खाक. रस्त्यावरच्या बेशिस्त पार्किंगमुळे अग्निशमन दलाला घटनास्थळी पोहोचण्यास अडथळा निर्माण झाल्यामुळे आग विझवण्यास विलंब. मावळच्या लोहगड किल्ल्यावरती ट्रेकिंगसाठी गेलेल्या केतन अग्रवालचा 350 फूट खोल दरीमध्ये पडून मृत्यू. होणारी पत्नी आणि मित्रांसोबत फिरत असताना फोटो काढण्याच्या प्रयत्नात तोल जाऊन दुर्घटना. मावळ तालुक्यातील कुंडमळा बंधाऱ्यावरनं वाहन चालकांचा जीव धोक्यात घालून प्रवास सुरू. पर्यायी रस्ता 14 किलोमीटर लांब असल्यामुळे स्थानिक आणि पर्यटकांचा धोकादायक शॉर्टकटला पसंती. पूल उभारण्याची नागरिकांची मागणी.